नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर स्वामी प्रकट दिन येईपर्यंत नोटवर कोणता शब्द लिहावा? तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी समर्थांचा प्रकट दिन जवळ येत आहे। हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तांसाठी खूप पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो। या दिवशी केलेली सेवा, जप आणि श्रद्धेने केलेले छोटेसे उपाय सुद्धा स्वामींच्या कृपेने जीवनात मोठा बदल घडवू शकतात। आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्ही स्वामी प्रकट दिन येईपर्यंत रोज करायचा आहे। हा उपाय म्हणजे एका नोटेवर एक पवित्र शब्द लिहायचा आहे। आता प्रश्न येतो, त्या नोटेवर कोणता शब्द लिहायचा? तर मित्रांनो, त्या नोटवर तुम्ही शब्द लिहायचा आहे श्री स्वामी समर्थ। होय, फक्त हे 3 शब्द लिहायचे आहे, श्री स्वामी समर्थ। हे शब्द खूप शक्तिशाली आहेत, कारण या नावात स्वामींची कृपा, आशीर्वाद आणि ऊर्जा सामावलेली आहे। उपाय कसा करायचा? सर्वप्रथम सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, देवासमोर दिवा लावा। आता तुमच्याकडे असलेली कोणतीही नोट घ्या, 10 रुपये, 20 रुपये किंवा 50 रुपये, 100 रुपये, कोणतीही चालेल। रोज तीच नोट देवासमोर ठेवून 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा। मित्रांनो, अनेक स्वामी भक्तांनी सांगितलेले आहे की हा छोटा उपाय केल्यावर त्यांच्या आयुष्यात चांगले बदल दिसायला लागले। घरातील नकारात्मकता कमी झाली, अडथळे दूर झालेत आणि स्वामींची कृपा जाणवली। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे। फक्त उपाय म्हणून नाही, तर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय करा। प्रकट दिनाच्या दिवशी काय करावं? स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ती नोट घ्या आणि स्वामींना नमस्कार करून ती दानपेटीत टाका किंवा एखाद्या गरजूंना दान करा। असे केल्याने तुमच्या घरी धन, सुख आणि स्वामींचे आशीर्वाद वाढतात असे मानले जाते। मित्रांनो, जर तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा। शेवटी एकच म्हणेन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ पहा। धन्यवाद।